तर नमस्कार मित्रांनो. तर आता मी निघालो आपल्या जनावरांना घेऊन कुठं म्हणजे आपल्या वड्यावर. तिथं म्हणलं आपलं थंडगार पाणी पितील आणि गार पण होतील आणि म्हणलं आता निवांत गार झाल्यावर घरी घेऊन जायचं. नंतर आलो आपल्या रानात, कारण आफ्रिकन मक्का जरा केलेला आडा झाला होता, मग तो जरा काढायचा चाललेला. मग ती कणसं डायरेक्ट तिथंच मोडलीत आणि मक्काची ताटं आहेत ती आपली साईडला काढून ठेवलीत बघा. आणि नंतर ती पोती आहेत तशी आपण डायरेक्ट घेऊन घरला आलो. नंतर निघालो कुठं म्हणजे आपण जायचं होतं सरूडला, कारण जरा आपलं बाजारमध्ये काम होतं मम्मीचं किरकोळ. मग ते आपलं खरेदी करायला आलेलो. मग बाजारमध्ये आलो, आपलं साहित्य घ्यायचं ते खरेदी केलं बघा. नंतर आपला ट्रॅक्टर आपल्या शेडेबशी होता पाठीमागं, मग तिथनं काढला कारण उन्हात होता. रोज उन्हातच आहे म्हणलं, आता काय ट्रॅक्टरला काम नाही. मग आपल्या ट्रॅक्टरला स्टार्टर मारून घेऊन निघालो कुठं म्हणजे आपल्या बाबामांच्या मंदिरात. बाबामांच्या मंदिरात एक जागा होती, आपला ट्रॅक्टर तिथं लावला बघा. मग येताना घेऊन आलो आपल्याला फणस. आता फणसाचा आणि आंब्याचा सीझन आलाय, मग आता म्हणलो काय बुक्का पाडायला लागतो या. मग इकडं आपलं पावसाचं वातावरण झालेलं, मग इकडे कणसं भरायचं चालूच होती बघा. तुम्ही म्हणाल एवढी इंची कणसं कशा, कारण आपलं शेत आहे भरपूर तिथं. आपल्याला रानात उसाबरोबर आपल्याला मक्का करायला लागते. मग कणसं भरून डायरेक्ट आपली मळणी करायची चालूच केली बघा. आणि जरा आपली कणसं ओलीच होती तरी पण आपली मळून टाकलीत बघा. आणि आता एवढा सगळा ढीग झालाय मक्याचा, त्याचा वाळवायचा. तर जरा म्हणलो आपल्या शेळ्यांना फिरवून आणूया. मग आलो जरा घराच्या पाठीमागे घेऊन, तिथे त्यांनी चारलीत बघा. नंतर आलो तर बघतोय काय आहे, क्लायमेट कसलं मस्त झाले बघा, कसलं खतरनाक दिसते. फोटो बी असलं खतरनाकच निघत होते बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून सांगा.